नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आलेली आहे. पाहू शकतो बघा, आज पुन्हा पैसे सुरू, आज पुन्हा पैसे वाटप सुरू झालेले आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. 22 मार्चची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आज पुन्हा पैसे सुरू. तर बघा, पुन्हा पैसे या ठिकाणी सुरू झालेले लाडक्या बहिणींसाठी. तर काय महत्त्वाची माहिती ती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2100 रुपये पण वाटप होत आहेत आणि 4000 रुपये पण वाटप होत आहेत. 2100 रुपये कोणत्या महिलांना, 4000 रुपये कोणत्या महिलांना, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहित असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्याच्या सहित सांगणार आहे आणि अतिशय दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त माहिती आलेली आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आज पुन्हा पैसे सुरू, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 2100 रुपयांच्या संदर्भात पण अपडेट आहे. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली अपडेट. सोबतच बघा, 4000 रुपये वाटपाच्या संदर्भातची पण महत्त्वाची अपडेट आणि आज पुन्हा पैसे सुरू झाले. आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत, कोणत्या महिलांना मिळत आहेत, त्याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचं सरकारचं आश्वासन. बघा, सरकारने आश्वासन दिलेले आहे, सरकारने आश्वासन दिलेलं आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 2100 रुपयाच्या संदर्भात महिलांना 2100 रुपये देण्याचं सरकारचं आश्वासन. 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे, त्या संदर्भात सरकारने आश्वासन दिलेलं होतं. तर त्याविषयीची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. सर्वच्या सर्व महिलांनी. बघा, 1500 रुपयांचा तुम्हाला हप्ता मिळतो, त्यावर तुम्हाला 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ. आता ही 600 रुपयांची वाढ तुम्हाला नको आहे का? कोणत्या महिलांना नको असेल? सर्वांना 2100 रुपये पाहिजेत. 2100 रुपये पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. बघा, 2100 रुपयाची मागणी तुम्हाला लावून धरायची. आपल्याला काही हवं असतं, आपण अगोदर मागणी करतो तरच ती आपल्याला मागणी त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला 2100 रुपयाची मागणी करायची सरकारकडे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक महिलेने, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. म्हणजे जेणेकरून सरकार पण तुमची मागणी पूर्ण करेल आणि 2100 रुपयांची रक्कम तुम्हाला देणार आहे. पुढे पाहू शकता बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून तो निधी 2100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. पाहू शकता बघा, असं आश्वासन महायुतीने दिलेलं होतं. लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. बघा, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे आणि 2100 रुपये कधी येणार याकडे सर्वच्या सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. सोबतच आपण पाहिलं तर बघा, अर्थसंकल्पामध्ये या संदर्भाची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये 65,000 कोटी रुपयांची तरतूद ही लाडकी बहीण योजनेसाठी ठेवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 65,000 कोटी रुपये ठेवण्यात आले, पण 2100 रुपयाची घोषणा झालेली नाही आहे. 2100 रुपये देण्याबाबतची कुठलीही घोषणा जी आहे ती बघा झालेली नाही. मात्र अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आली नव्हती. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. आत्ताची सर्वात मोठी माहिती, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. पहा, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय म्हणाले? राज्यातील सगळ्या योजना सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती अद्यापही सुरू आहे. पण काही जण म्हणत होते ही योजना फसवी आहे, खरं नाही. पण या योजनेसह लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिदा या योजनाही बंद नाहीत, त्या चालूच आहेत. ज्या पात्र बहिणी आहेत
त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही असा शब्दच एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिला. मात्र निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल. जर 4 चाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं. ABP माझाच्या माझा विजन या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. तसंच 2100 रुपये आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना देऊ असंही आश्वासन एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलं. म्हणजेच बघा, 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. 2100 रुपयाच्या संदर्भातची सर्वात मोठी घोषणा स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेली घोषणा बघा. 2100 रुपये लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना देऊ. म्हणजेच 2100 रुपयांची तरतूद तुम्हाला 2100 रुपयांची जी काही घोषणा आहे ती लवकरच होणार आहे. 2100 रुपयांच्या संदर्भाचं कामकाज पण सुरू झालेलं आहे. आता आजपासून पैसे वाटप सुरू, या संदर्भाची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट बघा. तर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला 1,36,77,700 रुपये प्राप्त झालेत. बघा, पुन्हा एकदा निधी आलेला आहे. आणि हा निधी वाटप सुरू पण होणार आहे. आता हा वाटप कधी होईल बघा. 1,36,77,700 रुपये प्राप्त झालेत महिला व बालविकास विभागाला. लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते आणि महिला व बालविकास विभागाला 1,36,77,700 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आता हा निधी तुम्हाला वाटप केला जाणार आहे. कोणत्या महिलांना वाटप होईल ते पण आपण पाहूया. पहा, तर बघा, मात्र पैसे आले तरी देखील अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविकांना हा निधी मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. अंगणवाडी सेविकांना हे पैसे वाटप केले जाणार आहेत. बघा, पुढच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, महाई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते. बरोबर आहे, तुमचे अर्ज भरलेले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचे जाहीर केले होते. बघा, प्रत्येक अर्जाला 50 रुपये अशा पद्धतीने सरकारने जाहीर केलं होतं. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये. जर महिलांनी एक अर्ज भरला तर 50 रुपये, अंगणवाडी सेविकांनी किंवा मदतनीसांनी 10 अर्ज भरले तर 500 रुपये, 100 अर्ज भरले तर 5,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला निधी जो आहे तो जमा केला जाणार आहे. जेवढे जास्त तुम्ही अर्ज भरले असतील तेवढे जास्त पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील अंगणवाडी सेविका महिलांच्या. आता बघा, ही बातमी आपण पाहिलेली आहे. ही बातमी होती सोलापूरची ही बातमी होती. त्याच पद्धतीने पुण्याचा पण निधी आलेला आहे. बघा, पुणे जिल्ह्याचा पण निधी आलेला आहे. अशाच पद्धतीने हे जे काही निधी आहे तो सगळ्याच्या सगळ्या जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला जाईल आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांना हा निधी जमा होणार आहे. आता ज्या महिलांना हे पैसे आलेले असतील, बघा, हे जे काही पैसे ज्या महिलांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही सांगायचं, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही सांगा. म्हणजेच तुम्हाला पण निधी जो आहे तो त्या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे पाहू का, त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन 9 महिने होत आले तरी देखील त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता. बघा, 9 महिने झाले लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होत आहे पण तरी देखील प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता. ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचं काम त्यांना करावे लागले होते. त्यानंतर जर आपण पाहिले तर लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊनही कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झाला आहे. त्या बिलाला मंजुरीही मिळाली. येत्या 2 दिवसात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. मात्र शनिवार रविवारच्या सुट्टीनंतरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. बघा, शनिवार रविवारची जी सुट्टी ती गेल्यानंतर सोमवारपासून सर्वच्या सर्व महिलांना पैसे जे वाटप सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, या ठिकाणी ही बातमी सोलापूरची आहे. अशाच पद्धतीने सर्वच्या सर्व जिल्हा जे आहेत त्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला हे निधी आलेले आहे. पुणे असेल, सोलापूर असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पारगल असेल, ज्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला हा निधी आलेला आहे त्या ठिकाणाहून लगेच निधी त्या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.